नमस्कार मेरे प्यारे बच्चों, आप सबको महिला समाजा ऑनलाइन क्लासेस के लिए स्वागत। कक्षा 7वीं, विषय हिंदी, पाठ 17, सिकंदर और पुरुरवा। यह एक एकांकी है। पाठ का नाम सिकंदर और पुरुरवा। एकांकी। एकांकी का मतलब है छात्रों, एक अंक वाले नाटकों को एकांकी कहते हैं। क्या कहते हैं? एक अंक वाले नाटकों को एकांकी कहते हैं। अंग्रेजी के वन एक्ट प्ले शब्द के लिए हिंदी में एकांकी नाटक और एकांकी दोनों ही शब्दों का समान रूप से होता है। हम इस एकांकी में सिकंदर और पुरुरवा के बारे में जानेंगे। सिकंदर या अलेक्जेंडर द ग्रेट मैसेडोनिया का ग्रीक प्रशासक था। अलेक्जेंडर तृतीय तथा अलेक्जेंडर मैसेडोनियन नाम से भी जाना जाता है। इतिहास में कुशल और यशस्वी सेनापतियों में से एक माना गया है। पुरुरवा मतलब पुरुराजा एक बहादुर राजा जिन्हें पुरु पर्वतक या पुरुवास नाम से भी जाना जाता है, के सिकंदर महान से युद्ध में लोहा लेने के कारण आज भी याद किए जाते हैं। छात्रों, अब हम इस अवधि में सिकंदर और पुरुरवा के बारे में जानेंगे। यह एक ऐतिहासिक एकांकी है। इसमें पुरुराजा की वीरता, देशभक्ति एवं एकता को चित्रित किया गया है। इस पाठ से बच्चे राष्ट्र प्रेम की भावना अपना सकते हैं। यह एक ऐतिहासिक एकांकी है। ಇದು ಒಂದು ಐತಿಹಾಸಿಕ ಏಕಾಂಕಿಯಾಗಿದೆ। इसमें पुरुराज की वीरता, ಇದರಲ್ಲಿ पुरुराजನ ಒಂದು ವೀರತೆಯನ್ನು, देशभक्ति एवं एकता को चित्रित किया गया है। देशभक्ति ಹಾಗೂ ಏಕತೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರಿಸಲಾಗಿದೆ। इस पाठ से बच्चे राष्ट्र प्रेम की भावना अपना सकते हैं। ಈ ಪಾಠದಿಂದ ಮಕ್ಕಳು ರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರೇಮದ ಒಂದು ಭಾವನೆಯನ್ನು ತಮ್ಮದಾಗಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ಅವರಲ್ಲೂ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರ ಪ್ರೇಮದ ಒಂದು ಭಾವನೆ ಬೆಳೆಸ್ಕೊಳ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಈ ಒಂದು ಪಾಠದ ಆಶಯವಾಗಿದೆ। यह एक ऐतिहासिक एकांकी है। इसमें पुरुराजा की वीरता, देशभक्ति एवं एकता को चित्रित किया गया है। इस पाठ से बच्चे राष्ट्र प्रेम की भावना अपना सकते हैं। अब शब्दार्थ देखिए। शिविर, सेना का पड़ाव। अभिवादन, नमस्कार, प्रणाम। पराजय, हार। मैत्री, दोस्ती। अस्वीकार, तिरस्कार। बेड़िया, हथकड़ियाँ। सुदृढ़, सबल, मजबूत। यवन, यूनान देश के निवासी। दंभी, पाखंडी, घमंडी। स्वर्गादपि गरीयसी, स्वर्ग से श्रेष्ठ। पाठ को देखिए। स्थान, सिकंदर की सेना का शिविर। यवन सेनापति बंदी पुरुराजा के साथ प्रवेश करता है। स्थान, ಸಿಕಂದರ್ ಕಿ ಸೇನಾ ಕಾ ಶಿಬಿರ್. ಸ್ಥಳ ಯಾವುದಪ್ಪ ಅಂದರೆ ಸಿಕಂದರ್ನ ಸೇನೆಯ ಒಂದು ಶಿಬಿರವಾಗಿದೆ.
यवन सेनापति, यवन, यवन का मतलब है यूनान देश के निवासी। यवन का मतलब है यूनान देश के निवासी। यूनान देश के सेनापति बंदी पुरराजा के साथ प्रवेश करता है। ಯವನ ಸೇನಾಪತಿ ಬಂದಿ ಪುರರಾಜನ ಜೊತೆಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಶಿಬಿರವನ್ನು ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತಾರೆ। सिकंदर की सेना का शिविर यवन सेनापति बंदी पुरराजा के साथ प्रवेश करता है। सेनापति, सम्राट की जय हो, सम्राट की जय हो। पुरराजा, मैं भारत वीर यवन राजा का अभिवादन करता हूँ। सिकंदर, अहो बंदी होने पर भी अपने को वीर मानते हो पुरराजा। सेनापति, जब बंदी पुरराजा के शिविर में प्रवेश करता है तब सम्राट की जय हो कहकर अंदर जाता है। ಸೊ ಸೇನಾಪತಿ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಯಾವಾಗ ಬಂದಿ ಪುರರಾಜನ ಜೊತೆಗೆ ಶಿಬಿರ ಒಳಗಡೆ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತಾನೋ ಆಗ ಸಮ್ರಾಟ್ ಕಿ ಜಯ ಹೋ, ರಾಜನಿಗೆ ಜಯವಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಒಳಗೆ ಪ್ರವೇಶ ಮಾಡ್ತಾನೆ ಶಿಬಿರವನ್ನು। पुरराज, मैं भारत वीर यवन राजा का अभिवादन करता हूँ। पुरराजा कहता है, क्या कहता है, मैं भारत वीर यूनान राजा का नमस्कार करता हूँ। ಯುನಾನ್ ರಾಜನಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ, ಗ್ರೀಸ್ನ ರಾಜನಿಗೆ ನಮಸ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ। ನಾನು ಭಾರತದ ವೀರ ಯವನ ರಾಜನಿಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಮಾಡ್ತೇನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಸಿಕಂದರ್। ಅಹೋ ಬಂದಿ ಹೋನೆ ಪರ್ ಭಿ ಅಪ್ನೆ ಕೋ ವೀರ್ ಮಾನ್ತೆ ಹೋ ಪುರರಾಜ, ಈಗ ನೀನು ನನ್ನ ಬಂದಿಯಾಗಿದೆಯಾ, ಅಂದರೆ ನೀನು ನನ್ನ ಅಧೀನದಲ್ಲಿದೆಯಾ, ಆದ್ರೂ ಸಹ ನೀನು ನಿನ್ನನ್ನು ಯೋಧ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾ ಇದೆಯಾ ಪುರರಾಜ। ಓಹೋ, ನೀನು ನನ್ನಲ್ಲಿ ಬಂದಿ ಆಗಿದ್ರೂ ಸಹ ನಿನ್ನನ್ನು ನೀನೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ, ವೀರ ಯೋಧ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದೆಯಾ ಪುರರಾಜ ಅಂತ ಸಿಕಂದರ್ ಕೇಳಿದ್ರು। जब सेनापति शिविर में प्रवेश करता है तब सम्राट की जय हो कहकर अंदर जाता है और पुरराजा मैं कहता है, मैं भारत वीर यवन राजा का नमस्कार करता हूँ। तब सिकंदर कहता हो बंदी होने पर भी तुम अपने को क्या कह रहे मान रहे हो, वीर मानते हो पुरराजा। इस तरह पुरराजा को सिकंदर कहता है। राजा, यवन राजा सिंह तो सिंह ही है, चाहे वन में हो या पिंजरे में, जय या पराजय हर स्थिति में वीर वीर ही होता है। सिकंदर व्यंग की हंसी के साथ, मेरी मैत्री संधि को अस्वीकार करने से तुम्हारा क्या तात्पर्य है पुरराजा। पुरराजा, यवन राजा, जब सिकंदर कहता है तुम अब मेरे अधीन में हो, बंदी होने पर भी तुम क्या मान रहे हो, वीर मान रहे हो। इस तरह कहने के बाद पुरराजा कहता है, यवन राजा सिंह तो सिंह ही है, चाहे वन में हो या पिंजरे में, हार या जीत हर स्थिति में वीर वीर ही होता है। ಯವನ್ ರಾಜ ಸಿಂಹ ಸಿಂಹವಾಗೇ ಇರುತ್ತೆ, ಚಾಹೆ ವನ್ ಮೇ। ಸೊ ಸಿಂಹನ ಏನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, सिंह को क्या कहते हैं, वन का राजा कहते हैं, है ना। सिंह को वन का राजा कहते हैं, हाँ, वन में हो या पिंजरे में हो, सिंह को ರಾಜ ಹೀ कहते हैं ಅಲ್ವಾ। ಸೊ ಅದು ಕಾಡಲ್ಲಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಕೇಜ್ ಪಂಜರದೊಳಗಾಗಿರ್ಬೋದು, ಸಿಂಹ ಸಿಂಹವಾಗೇ ಇರುತ್ತೆ, ಅಥವಾ ಪಂಜರದೊಳಗಿದೆ ಅಂತ ಅದನ್ನು ಬೇರೆ ಹೆಸರಿನಿಂದನೂ ಕರೆಯೋದಿಲ್ಲ, ಹೌದು ತಾನೆ। ಜೈ ಯಾ ಪರಾಜಯ, ಜೈ, जय का मतलब क्या है, जीत। पराजय, पराजय का मतलब है हार। जीत या हार हर स्थिति में वीर वीर ही होता है। ಸೋಲಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಗೆಲುವಾಗಿರ್ಬೋದು, ಪ್ರತಿಯೊಂದು ಸಮಯದಲ್ಲೂ ಪ್ರತಿಯೊಂದು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲೂ ಸಹ ಯೋಧನೇ ಆಗಿರ್ತಾನೆ। ಅಥವಾ ಸೋತಾಗ ಅವನು ಯೋಧನಲ್ಲ ಅನ್ಸ್ಕೊಳೋದಿಲ್ಲ, ಅಥವಾ ಗೆದ್ದಾಗ ಮಾತ್ರ ಅವನು ಯೋಧ ಅನ್ಸ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ, ಎರಡು ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲೂ ಸಹ ಯೋಧನಾಗಿರ್ತಾನೆ ಅಂತ
ಪುರುರಾಜ ಹೇಳ್ತಾನೆ, ಸಿಂಹ ತೋ ಸಿಂಹ ही है, चाहे वन में हो या पिंजरे में, हार या जीत हर स्थिति में योद्धा योद्धा ही होता है. ಸಿಕಂದರ್ ವ್ಯಂಗ್ಯ ಕಿ ಹಂಸಿಕೆ ಸಾಥ್, ವ್ಯಂಗ್ಯದ ನಗುವಿನೊಂದಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಮೇರಿ ಮೈತ್ರಿ ಸಂಧಿ ಕೋ ಅಸ್ವೀಕಾರ ಕರ್ನೆ ಸೆ ತುಮ್ಹಾರಾ ಕ್ಯಾ ತಾತ್ಪರ್ಯ ಹೈ ಪುರುರಾಜ. ವ್ಯಂಗ್ಯ ಕಿ ಅನಿಸಿಕೆ ಸಾಥ್, ಒಂದು ವ್ಯಂಗ್ಯದ ನಗುವಿನೊಂದಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೇರಿ ಮೈತ್ರಿ ಸಂಧಿಗೂ, ನನ್ನ ಒಂದು ನನ್ನ ಏನು ಮಾಡೋಣ, ಸಂಧಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ, ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ನ ಒಂದು ಸಂಧಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ ಅಂತ ಹೇಳಿದೆ, ಅದನ್ನು ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿದೆಯಲ್ಲ, ಇದರ ಒಂದು ತಾತ್ಪರ್ಯವೇನು, ನಿನ್ನ ಒಂದು ತಾತ್ಪರ್ಯ ಏನು ಪುರುರಾಜ, ಯಾಕೆ ನೀನು ಇದನ್ನು ತಿರಸ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ಯಾ. ದೋಸ್ತಿ मैत्री का मतलब है दोस्ती संधि को क्यों अस्वीकार ತಿರಸ್ಕಾರ किया हो, इसका क्या ತಾತ್ಪರ್ಯ है, ಇದರ ಒಂದು ತಾತ್ಪರ್ಯವೇನು ಅಂತ ಒಂದು ವ್ಯಂಗ್ಯದ ನಗುವಿನೊಂದಿಗೆ ಪುರುರಾಜನನ್ನು ಸಿಕಂದರ್ ಕೇಳ್ತಾರೆ. पुरुराजा, अपने राज्य की रक्षा और आत्मसम्मान की रक्षा तुम मित्रता द्वारा भारत को तोड़कर भारत जीतना चाहते हो. सिकंदर, तुम्हारा वचन सत्य के विरुद्ध है. यहाँ राजा लोग आपस में द्वेष करते हैं. अपने राज्य की रक्षा और आत्मसम्मान की रक्षा तुम मित्रता द्वारा भारत को तोड़कर भारत जीतना चाहते हो. ಪುರುರಾಜ ಕಾತ ಹೇ, ಏನು ನೀನು ನನ್ನ ರಾಜ್ಯವನ್ನಾಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ನನ್ನ ಆತ್ಮಸಮ್ಮಾನ, ಸೆಲ್ಫ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್, ಆತ್ಮಸಮ್ಮಾನದ ಒಂದು ರಕ್ಷಣೆಯನ್ನಾಗಿರ್ಬೋದು, ನೀನೇನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ, ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ನ ಮುಖಾಂತರ ಮಿತ್ರತಾ ದ್ವಾರ ಭಾರತ್ಕೋ ತೋಡ್ಕರ್, ಮಿತ್ರತಾ ದ್ವಾರ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಾ, ಭಾರತದಿಂದ ಇದನ್ನು ಕಿತ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ತೀಯಾ, ಭಾರತವನ್ನು ಗೆಲ್ಲಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ಯಾ. ನನ್ನ ಒಂದು ರಾಜ್ಯವನ್ನು, ನನ್ನ ಒಂದು ಸೆಲ್ಫ್ ರೆಸ್ಪೆಕ್ಟನ್ನು ಏನು ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ನ ಮುಖಾಂತರ ನೀನು ಬ್ರೇಕಪ್ ಮಾಡಿ ಭಾರತವನ್ನು ಗೆಲ್ಲಬೇಕು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ಯಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾನೆ ಪುರುರಾಜ. ಸಿಕಂದರ್, ತುಮ್ಹಾರಾ ವಚನ್ ಸತ್ಯಕ್ಕೆ ವಿರುದ್ಧ ಹೈ. ಸೊ ಸಿಕಂದರ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತ ಹೇಳಿದ್ರು, ನಿನ್ನ ಮಾತುಗಳು ಸತ್ಯಕ್ಕೆ ವಿರೋಧವಾಗಿದೆ. ಸತ್ಯ ಕಾ ವಿಲೋಮ ರೂಪ್ ಅಸತ್ಯ, ಸತ್ಯ ಕಾ ವಿಲೋಮ ರೂಪ್ ಅಸತ್ಯ. यहाँ राजा लोग आपस में द्वेष करते हैं. यहाँ राजा लोग परस्पर क्या करते हैं, नफरत करते हैं, एक दूसरे से द्वेष करते हैं. ಇಲ್ಲಿ ರಾಜರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಪರಸ್ಪರ ದ್ವೇಷಿಸ್ತಾರೆ. पुरुराजा कहता है, राज्य की रक्षा और आत्मसम्मान की रक्षा को सिकंदर मित्रता द्वारा भारत को तोड़कर जीतना चाहते हो. कहने पर सिकंदर कहता है, तुम्हारा वचन सत्य के विरोध है. यहाँ राजा लोग आपस में क्या करते हैं, द्वेष करते हैं, परस्पर द्वेष करते हैं. राजा का अन्य लिंग रूप है रानी. राजा का अन्य लिंग रूप रानी. द्वेष का विलोम रूप प्रेम. द्वेष का विलोम रूप है प्रेम. पुरुराजा, यह आपका विचार होगा. बाहरी शक्ति का हस्तक्षेप किसी भी भारतीय के लिए असहनीय है. यवन राजा, भारत की एकता सुदृढ़ है. सिकंदर, मतलब मेरी भारत विजय कठिन है. पुरुराजा, कठिन ही नहीं, असंभव है. पुरुराजा, यह आपका विचार होगा. जब सिकंदर कहता है तुम्हारा वचन सत्य के विरोध है, यह राजा लोग क्या करते हैं, आपस में परस्पर द्वेष करते हैं. तब पुरुराजा कहता है, यह आपका विचार होगा. ಇದು ನಿಮ್ಮ ಒಂದು ವಿಚಾರವಾಗಿರುತ್ತೆ. बाहरी शक्ति का हस्तक्षेप किसी भी भारतीय के लिए असहनीय है. ಬಾಹರಿ ಶಕ್ತಿ ಅಂದರೆ ಏನು ಬಾಹ್ಯ ಶಕ್ತಿ ಇದೆಯಲ್ವಾ, ಸೊ ಅದನ್ನು ಹಸ್ತಕ್ಷೇಪ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕಿಸಿ ಬಿ ಭಾರತೀಯ ಕೇಲಿಯೇ, ಯಾರೇ ಭಾರತೀಯರಿಗಾದರೂ ಅದು ಸಹಿಸಲಾಗದಂಥದ್ದು. ಯವನ ರಾಜ, ಭಾರತ್ ಕಿ ಏಕತಾ ಸುದೃಢ ಹೈ. ಭಾರತದ ಒಂದು ಏಕತೆ ಸಬಲವಾಗಿದೆ. ಯಹ ಆಪ್ಕಾ ವಿಚಾರ ಹೋಗ.
आपस में राजा लोग द्वेष करना आपका विचार होगा। बाहरी शक्ति का हस्तक्षेप किसी काम से क्या करना, हस्तक्षेप करना आपका किसी भी भारतीय के लिए असहनीय है। यवन राजा, भारत की एकता क्या है, सबल है। ಸಿಕಂದರ್ मतलब मेरी भारत ವಿಜಯ್ ಕಠಿನ್ ಹೈ, ಹಾಗಿದ್ರೆ ನನ್ನ ಒಂದು ಭಾರತದ ವಿಜಯ, ಭಾರತವನ್ನು ಗೆಲ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕಠಿಣವಾಗಿದೆಯಾ? ಪುರುರಾಜ, ಕಠಿನ್ ಹಿ ನಹಿ ಅಸಂಭವ್ ಹೈ, ಕಠಿಣವೇನಲ್ಲ ಆದರೆ ಅಸಾಧ್ಯವಾದಂಥದ್ದು, ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಸೊ ಇಲ್ಲಿ ಭಾರತೀಯರಲ್ಲಿ ನಾವು ಏಕತೆಯನ್ನು ಕಾಣ್ಬೋದು. ನಿಮಗೆ ಕಠಿಣವೇನೂ ಅಲ್ಲ, ಆದರೆ ಏನು ಅಸಾಧ್ಯವಾದಂಥದ್ದು, ಅಸಂಭವ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಸಂಭವ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಪುರುರಾಜ. सिकंदर क्रोध के साथ, रे दम्भी, क्या तुम नहीं जानते कि इस समय तुम विश्व विजयी सिकंदर के सामने हो? पुरुराजा, जानता हूँ, किंतु सत्य तो सत्य ही है. यवन राजा, हम भारतीयों के लिए जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. सिकंदर, जब पुरुराजा, कठिन ही नहीं असंभव है, विजय, भारत पर विजय पाना कठिन ही नहीं असंभव है कहने पर सिकंदर क्रोध के साथ ಅಂದರೆ ಕೋಪದಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ರೇ ದಂಬಿ, ರೇ ಗಮಂಡಿ, क्या तुम नहीं जानते कि तुम इस समय किसके सामने हो, तुम विश्व विजयी सिकंदर के सामने हो. ಕೋಪದಿಂದ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಏ ಗರ್ವಿಷ್ಠ, ಏ ಗಮಂಡಿ, ನೀನು ಈಗ ಕ್ಯಾ ತುಮ್ ನಹಿ ಜಾನ್ತೆ, ಇವಾಗ ನೀನು ತಿಳಿದಿಲ್ವಾ, ಈ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ನೀನು ಯಾರ ಮುಂದೆ ನಿಂತಿದೆಯಾ, ವಿಶ್ವವನ್ನೇ ಗೆದ್ದಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಸಿಕಂದರನ ಮುಂದೆ ಇದೆಯಾ. ಕಿಸ್ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಹೋ, ವಿಶ್ವ ವಿಜಯಿ ಸಿಕಂದರ್ ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಹೋ. इस तरह कौन कहा, सिकंदर क्रोध के साथ कहता है, ये घमंडी, रे घमंडी, तुम क्या नहीं जानते हो कि इस समय किसके सामने हो, विश्व विजयी सिकंदर के सामने हो. पुरुराजा, जानता हूँ, किंतु सत्य तो सत्य ही है. ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ನಾನೀಗ ಯಾರ ಮುಂದೆ ಇದ್ದೀನಿ, ವಿಶ್ವವನ್ನೇ ಗೆದ್ದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಿಕಂದರ್ನ ಮುಂದೆ ಇದ್ದೇನೆ ಅಂತ ನನಗೆ ತಿಳಿದಿದೆ. ಕಿಂತು ಸತ್ಯ ತೋ ಸತ್ಯ ಹಿ ಹೈ, ಆದರೆ ಸತ್ಯ ಸತ್ಯವಾಗಲೇ ಇರುತ್ತೆ. ಸತ್ಯ, सत्य का विलोम रूप असत्य, सत्य का विलोम रूप है असत्य. ಸೊ ಸತ್ಯ ಯಾವಾಗಿದ್ರೂ ಸತ್ಯನೇ ಆಗಿರುತ್ತೆ. ಅವನ್ ರಾಜ, हम भारतीयों के लिए जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. ಸೊ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯರಿಗೆ ಏನು ಸತ್ಯ ಯಾವಾಗಲೂ ಸತ್ಯವಾಗೇ ಇರುತ್ತೆ. ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಯಾರ ಮುಂದೆ ನಿಂತಿದ್ದೀನಿ ಅಂತ ನನಗೆ ತಿಳಿದಿದೆ, ಆದರೆ ಸತ್ಯ ಯಾವಾಗಲೂ ಸತ್ಯವಾಗೇ ಇರುತ್ತೆ. ಯವನ್ ರಾಜ ಏನಿಲ್ಲಿ ಭಾರತೀಯರಿಗೆ, ನಮ್ಮ ಭಾರತೀಯರಿಗೆ ಜನನಿ ಜನ್ಮಭೂಮಿಶ್ಚ ಸ್ವರ್ಗದಪಿ ಗರಿಯಸಿ, मतलब जननी और जन्मभूमि स्वर्ग से भी श्रेष्ठ है. जननी और जन्मभूमि स्वर्ग से भी श्रेष्ठ है. मैं जानता हूँ सत्य तो सत्य ही है, लेकिन हम भारतीयों के लिए जननी और जन्मभूमि दोनों स्वर्ग से भी श्रेष्ठ है. ನಮ್ಮ ಭಾರತೀಯರಿಗೆ ಜನನಿ, ತಾಯಿ ಹಾಗೂ ಜನ್ಮಭೂಮಿ ಎರಡೂ ಸಹ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಸ್ವರ್ಗಕ್ಕಿಂತಲೂ ಶ್ರೇಷ್ಠವಾದದ್ದು ಹಾಗಂತ ಯಾರು ಹೇಳಿದ್ದು, ಪುರುರಾಜ. जब क्रोध के साथ सिकंदर कहता है, रे घमंडी, तुम नहीं जानते हो इस समय किसके सामने हो, तुम विश्व विजयी सिकंदर के सामने हो, ये नहीं जानते हो. इस तरह कहने पर पुरुराजा कहता है, जानता हूँ, किंतु सत्य तो सत्य ही है. एवं राजा, हम भारतीयों के लिए जननी और जन्मभूमि स्वर्ग से भी श्रेष्ठ है. सिकंदर कुछ सोचकर, पुरुराजा, तुम हमारे बंदी हो, बोलो तुम्हारे साथ कैसा व्यवहार होना चाहिए. पुरुराजा, जो एक वीर दूसरे वीर के प्रति करता है. सिकंदर, पुरुरवा के वीर भाव से हर्षित होकर, ठीक है वीर. सिकंदर कुछ सोचकर,
जब पुरु राजा कहता है सत्य तो सत्य ही है यवन राजा, हम भारतीयों के लिए जननी और जन्मभूमि स्वर्ग से भी श्रेष्ठ है। एक कहने पर सिकंदर सोचकर पुरु राजा से कहता है तुम हमारे बंदी हो। पुरु राजा तुम हमारे बंದಿ हो, ಈಗ ನೀನು ನಮ್ಮ ಅಧೀನದಲ್ಲಿದೆಯಾ, ನಮ್ಮ ಒಂದು ಅಧೀನದಲ್ಲಿ ಬಂದಿಯಾಗಿದೆಯಾ. ಬೋಲು ತುಮಾರೆ ಸಾಥ್ ಕೈಸೆ ವ್ಯವಹಾರ ಹೋನಾ ಚಾಹಿಯೆ, ನೀನೇ ಹೇಳು ನಿನ್ನ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡಿದ್ರು. ಯಾರು? ಸಿಕಂದರ್. किससे पूछता है? पुरु राजा से पूछता है अब तुम हमारे बंदी हो, तुम्हारे साथ कैसा व्यवहार होना चाहिए. पुरु राजा जो एक वीर दूसरे वीर के प्रति करता है. पुरु राजा कहता है जो एक वीर दूसरे वीर के प्रति करता है. ಒಬ್ಬ ವೀರ ಮತ್ತೊಬ್ಬ ವೀರನ ಜೊತೆಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಒಂದು ವ್ಯವಹಾರವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ಕೊತಾನೋ ಆ ರೀತಿ ಒಂದು ವ್ಯವಹಾರವನ್ನು ಮಾಡಿ. ಒಬ್ಬ ಯೋಧ ಮತ್ತೊಬ್ಬ ಯೋಧನ ಜೊತೆ ಯಾವ ರೀತಿ ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ತಾರೋ ಅದೇ ರೀತಿ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ನನ್ನ ಜೊತೆ ಮಾಡಿ ಅಂತ ಪುರು ರಾಜ ಹೇಳ್ತಾರೆ. ಜೋ ಏಕ್ ವೀರ್ ದೂಸರೆ ವೀರ್ ಕೆ ಪ್ರತಿ ಕರ್ತಾ ಹೈ. ಸಿಕಂದರ್ ಪುರುರವ ಕೆ ವೀರ್ ಭಾವ್ ಸೆ ಹರ್ಷಿತ್ ಹೋಕರ್. ಪುರುರಾಜನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ವೀರ ಭಾವನೆಯನ್ನು ನೋಡಿ ಸಂತೋಷಗೊಂಡು ಟೀಕ್ ಹೈ ವೀರ್, ಸೊ ಸರಿ ಆಗಿದ್ರೆ ಯೋಧ ಅಂತ ಸಿಕಂದರ್ ಹೇಳ್ತಾರೆ. निश्चय ही तुम वीर हो, धन्य है तुम्हारी मातृभूमि. सेनापति को देखकर सेनापति सम्राट सिकंदर वीर पुरु राजा की बेड़ियाँ खोल दो. वीर पुरु राजा आज से हम मित्र हैं. सिकंदर पुरु राजा का आलिंगन करता है. निश्चय ही तुम वीर हो, धन्य है तुम्हारी मातृभूमि. ಸೊ ಸಿಕಂದರ್ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಪುರುರವ ಅಂದರೆ ಪುರುರಾಜನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ವೀರ ಭಾವನೆಯನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡು ಒಬ್ಬ ಯೋಧ ಮತ್ತೊಬ್ಬ ಯೋಧನ ಜೊತೆಗೆ ಯಾವ ರೀತಿ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ಮಾಡಬೇಕೋ ಅದೇ ರೀತಿ ವ್ಯವಹಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಅವನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಪುರುರಾಜನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಒಂದು ವೀರ ಭಾವನೆಯನ್ನು ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡು ಏನಾಗುತ್ತೆ, ಸಂತೋಷಗೊಂಡು ಹರ್ಷಿತ್ ಹೋಕರ್ ಟೀಕ್ ಹೈ ವೀರ್ ನಿಶ್ಚಯ ಹಿ ತುಮ್ ವೀರ್ ಹೋ, ನೀನು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಏನಾಗಿದ್ಯಾ, ಒಬ್ಬ ಯೋಧನಾಗಿದ್ಯಾ. ಧನ್ಯ ಹೈ ತುಮ್ಹಾರಿ ಮಾತೃಭೂಮಿ, ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಿನ್ನಂಥ ಯೋಧನನ್ನು ಪಡೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿನ್ನ ಮಾತೃಭೂಮಿ ಧನ್ಯವಾಗಿದೆ. ಧನ್ಯ ಹೈ ತುಮ್ಹಾರಿ ಮಾತೃಭೂಮಿ. ಸೇನಾಪತಿ ಕೋ ದೇಖಕರ್ ಸೇನಾಪತಿಯನ್ನು ನೋಡ್ತಾ ಸೇನಾಪತಿಯನ್ನು ಕರೀತಾರೆ, ಸೇನಾಪತಿ ಅಂತ ಕರೆದ್ರು. सेनापति सम्राट सो चक्रवर्ती, सेनापति कहता है चक्रवर्ती. सो राजरे सिकंदर वीर पुरु राजा की बेड़ियाँ खोल दो. जो वीर पुरु राजा के हाथ में जो हथकड़ियाँ है उसे खोल दो. वीर पुरु राजा आज से हम मित्र हैं. ಸೊ ಸೇನಾಪತಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ವೀರ ಪುರುರಾಜನಿಗೆ ತೊಡಿಸಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಬೇಡಿಯನ್ನು ತೆಗೆದುಬಿಡಿ. ಇವತ್ತಿನಿಂದ ನಾನು ಪುರುರಾಜ ಆಚೆ ಹಮ್ ಮಿತ್ರ ಹೈ, ಪುರುರಾಜ ಹಾಗೂ ನಾನು ಅಂದರೆ ನಾನು ಮತ್ಲಬ್ ಸಿಕಂದರ್, पुरुराजा और सिकंदर दोनों क्या बन गए, मित्र बन गए. आज से हम मित्र है, ಇವತ್ತಿನಿಂದ ನಾವಿಬ್ಬರು ಗೆಳೆಯರು. आज का विलोम रूप है कल. आज कल. मित्र का विलोम रूप शत्रु. मित्र का विलोम रूप है शत्रु. सिकंदर सेनापति से कहता है जो पुरुराजा के हाथ में जो बेड़ियाँ हथकड़ियाँ है उसे खोल देने के लिए कहता है. आज से वे दोनों क्या बन गए, मित्र बन गए. कौन कौन? पुरुराजा और सिकंदर दोनों मित्र बन गए. सिकंदर पुरुराजा का आलिंगन करता है. सिकंदर पुरुराजा का ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಸಿಕಂದರ್ ಪುರುರಾಜನನ್ನು ಆಲಿಂಗನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಟು ಎಂಬ್ರಾಸ್. ಅವರಿಬ್ಬರು ಆಲಿಂಗನವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡ್ರು. सो समझ गए छात्रों, सिकंदर और पुरुराज पाठ के बारे में जान गए हैं ना.
पुरु राजा की राष्ट्र प्रेम के बारे में जान गए हैं ना। इस तरह हर एक मनुष्य राष्ट्र प्रेम की भावना को अपनाना चाहिए। समझ गए छात्रों इस पाठ को। अब गृह कार्य देखिए, उत्तर लिखिए। पहला प्रश्न, यवन सेनापति कहाँ प्रवेश करता है? पहला प्रश्न, यवन सेनापति कहाँ प्रवेश करता है? दूसरा प्रश्न, किस स्थिति में भी वीर वीर ही होता है? दूसरा प्रश्न, किस स्थिति में भी वीर वीर ही होता है? और तीसरा प्रश्न, कौन पुरु राजा का मित्र बना? तीसरा प्रश्न, कौन पुरु राजा का मित्र बना? धन्यवाद छात्रों।